हाय सिटी गाईस. महाराष्ट्रात कन्नड घेतलेल्या मुलांसाठी मी व्हिडिओ करत होते ना, ते पेपर सॉल्व करायचे कसा म्हणून. कन्नड पेपर कूल. कन्नड खूप सोपा आहे. आम्ही 30 प्रश्नापर्यंत सोडवलं होतं. आता 4था प्रश्नाला आलेला आहे. आणि तुम्हाला पहिला पेपरमध्ये कसं 12 मार्क्स घ्यायचे ते सांगून टाकले. खूप सोपं आहे पासिंग मार्क्स मिळवायचं. आता जास्त मार्क्स घ्यायसाठी आणखीन थोडा टिप्स सांगते तुम्हाला. ते 4था प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं. तुम्हाला 7 सेंटेन्सेस दिलेले असतात. त्याच्यात फक्त 5 सेंटेन्स तुम्ही इंग्लिश टू कन्नड ट्रान्सलेट केलं तर तुम्हाला 5 मार्क्स फुल मिळते. तिथं एक्झाम्पल्स मी देत आहे. ही डज नॉट स्पीक वेल. त्याला ಕನ್ನಡमध्ये काय करायचं, कसं लिहायचं. ಇವನಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತನಾಡಲು ಬರುವುದಿಲ್ಲ. सेकंड, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. म्हणजे तुमच्या ಮಿತ್ರಂಚ नाव काय ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯ ಅಥವಾ ಗೆಳತಿಯ ಹೆಸರು ಏನು. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮಿತ್ರರ ಹೆಸರೇನು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯ ಅಥವಾ ಗೆಳತಿಯ ಹೆಸರೇನು. ಥರ್ಡ್ ಒನ್, ಸ್ಟೋರಿ ಆಫ್ ರಾಮ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ರಾಮಾಯಣ. ಸ್ಟೋರಿ ಆಫ್ ರಾಮ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ರಾಮಾಯಣ. ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಗಪ್ಪ ಬರೆಯೋದು. ರಾಮನ ಕಥೆಯನ್ನು ರಾಮಾಯಣ ಎನ್ನಲಾಗುತ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್, ಮ್ಯಾಂಗೋ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಆಫ್ ದ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಫ್ರೂಟ್ಸ್. ಮಾವಿನ ಹಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. ರೀಡಿಂಗ್ ಈಸ್ ಎ ಗುಡ್ ಹ್ಯಾಬಿಟ್. ಓದುವುದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅಭ್ಯಾಸ. 6ನೇದು, ತಾಜ್ ಮಹಲ್ ವಾಸ್ ಬಿಲ್ಟ್ ಬೈ ಶಹಜಹಾನ್. ತಾಜ್ ಮಹಲ್ನು ಕಟ್ಟಿದವನು ಶಹಜಹಾನ್ ಅಂತೂ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ತಾಜ್ ಮಹಲ್ ಶಹಜಹಾನ್ನಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಹೇಗಾದರೂ ಬರಿಬೋದು. ದಿಸ್ ಈಸ್ ಕಾಫಿ ಆರ್ ಟೀ ಅಂತ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ಕಾಫಿನ ಅಥವಾ ಟೀ ಅಂತ ನೀವು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದು 4ನೇ ಪ್ರಶ್ನೆ. 4ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಿಂದ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆಯೋದು. ನಿಮಗೆ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂದಿರಬೇಕು. ಹಾಗಾದಾಗ इंग्लिश ಅಂತೂ ನೀವು ओदतीरा. तुम्हाला इंग्लिश वाचायला येतेच, पण कन्नड लिहायला यायला पाहिजे. ते फार महत्त्व आहे इथं. त्यामुळं मी काय म्हटले, तुमच्या पेपरमध्ये पहिलं पेपर फार महत्त्व आहे. पहिलं पेपर म्हणजे फर्स्ट पेज. ते पेज खूप सोपं असते. ते पेपर सोडवल्यानंतर हे सगळं पेपर तुम्ही नंतर घेतले तर लिहायला थोडं अवघड झाले तरी वेळ घेतले तरी चालते. ते का म्हणजे तिचे 15 मार्क्समध्ये 12 मार्क्स मिळून झाले तुम्हाला. इथं थोडं चुका झाले तरी तुम्ही स्कोअर करायला काही हरकत नाही. त्यानिमित्ताने मी हे सांगत आहे, पहिला पेपर जास्त लक्ष देऊन करा. ते फार सोपं असते. म्हणजे पहिला 3, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड